तर नमस्कार मित्रांनो, तर उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही करतोय खिचडी, आणि खिचडी इतकी भारी होती की काय सांगू तुम्हाला. खरं तर जेव्हा पूर्ण फॅमिली फिरायला जाते तेव्हा काहीतरी बनवते ना खायला, तर एकच नंबर लागतं. असू द्या, रात्री जेवण केल्यानंतर मला व्हिडिओ काढायला टाइमच भेटला, कारण रात्री इतकी घाई झाली होती की सर्वजण गाडीत बसले आणि आले डायरेक्ट रूम वरती. आंघोळ वगैरे करून बाहेर आलो आणि बाहेरून वापस गेलो खारी, कारण की आता भूक लागलेली होती. म्हणून काका करत होते खिचडी गरम झाल्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. आणि आमचं पुढचं देवस्थान होतं श्री शनी शिंगणापूरचं मंदिर. मंदिराच्या आत आल्यानंतर इतकं छान वातावरण होतं ना की लयच भारी डाय. आणि ही मूर्ती तर खूपच छान. आम्ही जे तेल वगैरे घेतलं होतं ते इथे टाकून दिलं आणि पुढे गेलो दर्शनासाठी. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की शिंगणापूर या गावात कोणत्याच घराला दरवाजा नाही. जाऊ द्या भाऊ, दर्शन वगैरे ते खूप छान झाले. आणि दर्शन वगैरे करून आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर. आणि मंदिरातून बाहेर येताना फोटो काढण्यासाठी इतकी छान जागा होती ना, पण आम्हाला तिथं जाता आलं नाही कारण आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघायचं होतं. मग वापस सगळे गाडीत बसले आणि आता चाललो आम्ही दुसऱ्या लोकेशन वरती. आणि ते लोकेशन मी तुम्हाला दावतो पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा, फॉलो करायला विसरू नका.